पुढे दिसतोय तुम्हाला तो आहे कशेडी बोगदा. तर आत्ता चालू होतोय कशेडी बोगदा. दुसऱ्या बोगद्याचं पण काम ऑलमोस्ट झालेलं आहे, तो पण लवकरच चालू करतील. या बोगद्यामध्ये एक आहे की सारखं पाणी पडत असतं, सो हळू चालवायला लागेल गाडी आपल्याला. कुठे पाणी असेल तर स्लिप होण्याची शक्यता असते, म्हणून हे बघा. ते नेहमी पाणी पडत असतं, झरे वगैरे आहेत म्हणून. सो असा होता कशेडी बोगदा. आणि आता आपण बोगद्यातून बाहेर आलेलो आहे. आता येईल खेड थोड्या वेळाने. सो हा जो रस्ता येतोय हा कशेडी घाटावरून येतो. आणि येथून आपण खेडला लागतो, खेडच्या रोडला. तर डायरेक्ट आपण आता बोगद्याने आल्यामुळे आपण लगेच आलेलो आहे. तर आता आपण पेट्रोल भरलेलं आहे खेडच्या जवळ. 3.5 लिटर बसला पेट्रोल आणि गाडीने चांगला ॲव्हरेज दिलेला आहे 52चा. तर आता आपण इथून निघतोय. बॅग पण मी मागे बांधली आहे, तर खाली काही नाही आहे, तर आपल्याला पाय ठेवायला वगैरे इझी होईल. तर चला निघूया. चल दादा. तर निघालेलो आहे. एक 5-6 किलोमीटर राहिलं असेल. त्याच्या अगोदरच आपण पेट्रोल भरून घेतलं. - 190 किलोमीटर चालवलेली आहे गाडी. तर दादाकडे बंजी कॉर्ड होती,
तो बोलला तुझी बॅग मागे लावून घे, म्हणजे तुला बसायला इझी होईल, पाय वगैरे तुला नीट ठेवता येतील. म्हणून आपण बॅग मागे बांधून घेतलेली आहे त्याच्याकडून. इथपर्यंत रस्त्याचं म्हणाल अपडेट तर रस्ता खूप चांगला आहे. थोडेसे पॅचेस होते, बट ते आपण नेग्लिजेबल आहेत ते, म्हणजे त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. पूर्ण चिपळूणपर्यंत रस्ता चांगला आहे हे म्हणू शकतो आपण. त्याच्या पुढचं आपल्याला बघायला लागेल. खेड आता 6 किलोमीटर दाखवतं इथून, तर आपण एक 10 मिनिटात पोचू खेडला. तर खेड गेल्यावरती तुम्हाला अपडेट सांगतो मी. तर आता परशुराम घाट चालू झालेला आहे. हा आहे चिपळूणचा अगोदरचा परशुराम घाट. हा सुद्धा एकेकाळी चांगला घाट होता, बट आता कळूनच येणार नाही तुम्हाला की घाट कधी चालू झाला आणि कधी संपला ते. तर वाजलेले आहेत 11:20 झालेले आहेत. 11:22 आणि आपण चिपळूणला पोचू 11:30पर्यंत. बघू की परशुराम घाट कसा आहे आता ते. तर आमच्या बिल्डिंगमध्ये एक दादा आहेत, अभिदादा. तर इकडून वरती गेलं की डोंगर माथा म्हणून त्यांचं एक इको रिसॉर्ट आहे. आम्ही गेलेलो होतो इथे एकदा. ते इथूनच वरती आहे. बघा सीन, बघा यार, सिनारिओ बघा, ते सुंदर दिसतंय. तर हा घाट उतरायचा आहे. घाट कधी चालू झाला कधी संपेल तुम्हाला कळणारच नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा इकडे दरड कोसळण्याचे चान्सेस असतात, म्हणून वरतून काम चालू आहे. त्याला नेट लावून पॅक करणार. जेणेकरून दरड रस्त्यावरती येऊ नये. दोन 222.2 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. आणि आता चिपळूण येईल. परशुराम घाट संपलेला आहे. चिपळूण सिटी येईल. साडे 11ला आपण चिपळूण सिटीमध्ये आहे.
तर चिपळूण सिटीमध्ये खूप काम चालू आहे. मध्ये काही काम होत नव्हतं इथे, व्हिडिओजमध्ये बघितलं होतं मी, बट आत्ता तरी काम चालू दिसतंय. आता चिपळूण सिटीमधून बाहेर निघतो आणि जिथे थांबू तिकडे तुम्हाला अपडेट देतो. तर आता आपण पोचलेलो आहे संगमेश्वरला. संगमेश्वर येईल आता. सावर्डे ते संगमेश्वर रस्ता चांगला आहे, बनलेला पण आहे पूर्ण, बट कुठे कुठे डायव्हर्जन्स दिलेले आहेत. रस्ता पूर्णपणे झालेला आहे बट डायव्हर्जन्स दिलेले आहेत. आता बघू शकता इकडे संगमेश्वरला रस्ता बनलेला नाही आहे अजून. इथून ते रत्नागिरीपर्यंतच जो आहे, जे मी व्हिडिओज बघितलेत तर त्याच्यामध्ये तेवढाच खराब पॅच आहे जिथे अजून काम तेवढं झालेलं नाही आहे. हो, आता आपण बघूया. पवनदादा पण आहे आपल्या बरोबर मागेच. अरे रे 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 रे, रस्ता कुठे गेला? संगमेश्वर यायच्या अगोदरच असा रस्ता. ट्रक टर्न मारतोय. दोन्ही साईडला ट्रॅफिक करून ठेवलं त्याने. नाही, या साईडला नाही झालं, त्या साईडलाच झालं. ह्याच्यावरून कळतंय की लोक सगळी गावी चाललेली आहेत, येताना जास्त गाड्या नाही आहेत. आणि हे पोचलेलो आहे आपण संगमेश्वर डेपोच्या इथे. आहे संगमेश्वर डेपो.
खराब रस्ता आहे. तर इथून रत्नागिरीचा रस्ता कसा आहे तो आपल्याला बघितला पाहिजे.